जय जय श्रीराम. दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज. विषय प्रपंचात स्त्रीने कसे वागावे. श्री महाराज म्हणतात, पतिसेवा हाच आपला धर्म, प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म, अंतरी समाधान हेच आपले साधन, सर्वांनी राहावे सुखी, राम नाम नित्य घ्यावे मुखी. सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव, कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. देहाने करावी सेवा, याहून तुझा लाभाचा नाही ठेवा. परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले. त्या लोभात न गुंतवावे चित्त, हाच परमार्थ सत्य. नसावे कशाचे ज्ञान, वाटावे सदा घ्यावे रामनाम. प्रपंची राहावे समाधान, पतिव्रता साधवी थोर थोर. त्यांचे करावे स्मरण, जे करील पुण्यवान. न बोलावी पतीला दुरुत्तरे, समाधान राखोनी अंतरे. जे सज्जनास आवडील खरे, पती परते न मानावे तुझे दैवत. घरात राखावे नेहमी समाधान. तुमच्या पतीसारख्यांची संगती, हीच भाग्याची खरी प्राप्ती. त्यांच्या आज्ञेने वागावे, त्यांच्या सुखात आपण सुख पाहावे. राम धरिता चित्ती, प्रपंचाची काळजी त्याचे हाती. प्रपंची असावे खबरदार, परी लोभात न गुंतवावे अंतर. धन संग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे. ही प्रपंचाची रीत, सर्व जगात आहे चालत. जगाची रीत लोभात असणे, हे मात्र आपणास न आवडावे. देहाने करावी पतिसेवा, ध्यानी धरावा रामराया. त्याचा संसार उत्तम झाला, हाच आशीर्वाद माझा भला. प्रपंचाची संगती, काळजीची उत्पत्ती. तेथे धरिता नामाची संगती, काळजी विरहित आनंद देई. मुलीच्या लग्नाची काळजी करू नये, प्रयत्नाला सोडू नये. प्रयत्नांती परमेश्वर, हे सज्जनांचे बोल. मनी ठसवावे खोल, आरंभी ज्याने स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम. हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास. मिष्ट भाषण वरीवरी, विष आहे अंतरी. असल्याची संगत नसावी बरी. मी तुम्हास सांगतो हित, दृश्यात न ठेवावे चित्त. राम सेवेकरिता प्राण, म्हणून करणे आहे जतन. मान अपमान जगतात, हे मूळ कारण झाले घातास. कोणतेही काम करीत असता, राखावी मनाची शांतता. अगदी व्यवहार